आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानामध्ये सातत्यानं वाढ। आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज। पुणे शहरासह जिल्ह्यामधील तापमानामध्ये वाढ, पारा 40 अंशांवर। नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्जवर कारवाई केली तर 31 होर्डिंग्ज हटवण्यात आली। ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये माहिती। मध्य रेल्वेकडून जलद मार्गांवर 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय, तर सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचा विस्तार करण्यात येणार। मध्य रेल्वेची माहिती। मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार। विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान देखील होणार। पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं मूल्यांकन होणार। शैक्षणिक त्याचबरोबर स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा निर्णय। मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलावाच्या निविदेला विकासकांकडून प्रतिसाद नाही। पालिकेकडून भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा। पुण्यामध्ये 1976 पूर्वी बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पामधील 119 जणांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती समोर। धरण प्रकल्पामधील बाधितांना नोटीस। नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत अधिक लाभ घेतल्याचं समोर।